मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. आपण आजच्या या भागामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उत्पत्तीच्या संदर्भातला जो काही विचार आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपण ज्या राज्यात राहतो ते महाराष्ट्र हे नाव आपल्या सगळ्यांना अगदी ओळखीचं आहे ना. पण कधी आपण विचार केला का की महाराष्ट्र हा शब्द कुठून आलाय, त्याचा नेमका अर्थ काय आहे, तो कधीपासून वापरात आलाय? तर मित्रांनो, या संदर्भातली उत्सुकता आपली पण असेल ना की महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती कशी झाली आहे. तर महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीविषयीचा जर विचार केला तर मित्रांनो, काही ऐतिहासिक, काही भाषिक पुरावे, काही शिलालेख किंवा प्रवाशांनी केलेलं वर्णन जे आहे, संत साहित्य किंवा ऐतिहासिक दस्तऐवज जे आहे ना, त्याच्यावरनं आपल्याला पाहायला मिळतो. आता सुरुवातीला जर आपण विचार केला तर महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर मित्रांनो, महाराष्ट्र या शब्दामध्ये दोन भाग तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एक महा आणि दुसरं राष्ट्र आहे ना. तर आता महा या शब्दाचा अर्थ म्हणजे महा म्हणजे मोठा, महान, आणि राष्ट्र याचा अर्थ राज्य किंवा देश. आता म्हणजेच महाराष्ट्र काय झालं, एक महान राष्ट्र किंवा एक मोठं राज्य म्हणून या शब्दाची निर्मिती झाली आहे. अशा प्रकारचा विचार संस्कृत आणि पाली भाषेच्या आधारावर महाराष्ट्राच्या उत्पत्तीविषयीचा विचार केला जातो. मित्रांनो, ऐतिहासिक नोंदीचा जर आपण विचार केला तर इतिहासात अनेक ठिकाणी महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आपल्याला सापडतोय. आता आपण जर विचार केला तर इसवी सनाच्या 13व्या वर्षापूर्वीच्या काळात जर आपण विचार केला तर सातवाहन आहे, चालुक्य किंवा राष्ट्रकूट हे घराणे जे होते ना, तर यांच्या राजवटीमध्ये महाराष्ट्र या शब्दाचा वापर आपल्याला आढळतो. तर शिलालेख आणि शासकीय दस्तऐवज यांच्या नोंदीमध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आढळतो. मित्रांनो, चालुक्य राजा पुलकेशी 7व्या शतकातला, बरोबर आहे, इसवी सन 610 ते 642 हा त्याचा कालखंड आहे. आणि हा जो पुलकेशी द्वितीय होता याच्या काळातील एका शिलालेखाचा आपण बघितलं तर महाराष्ट्र देश असा स्पष्ट उल्लेख आपल्याला सापडतो. आणि या शिलालेखामध्ये महाराष्ट्र हा स्वतंत्र प्रदेश असल्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला सापडतोय. 8व्या आणि 10व्या शतकातल्या राष्ट्रकूट काळातल्या शिलालेखाचा जर आपण विचार केला तर या काळातल्या शिलालेखामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र देश असे शब्द सापडतात. आणि त्या काळात सुद्धा हा प्रदेश महाराष्ट्र या नावाने ओळखला जात होता. मित्रांनो, परदेशी प्रवाशांच्या वर्णनाचा जर आपण विचार केला तर चीनचा प्रवासी 7व्या शतकात कोण आला होता, ह्यू एन संग. आता यांनी आपल्या भारताचं वर्णन, जे प्रवास वर्णन लिहिलं, त्यामध्ये त्यांच्या लेखनामध्ये एक शब्द आलेला आहे, महालत्थ नावाचा प्रदेश, असा उल्लेख त्यांच्या लेखनामध्ये आहे. आणि विद्वानांचं असं म्हणणं आहे की महालत्थ हा शब्द कशाचा अपभ्रंश आहे, महाराष्ट्र या शब्दाचाच. यावरूनच आपल्याला लक्षात येतं त्या काळी सुद्धा हा प्रदेश वेगळी आपली सांस्कृतिक ओळख ठेवून होता. आता महाराष्ट्र या नावाच्या उत्पत्तीविषयीचे आपल्याला वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. आता महारथी लोकांकडून महाराष्ट्र हे नाव पडलं असं काही इतिहासकारांचं मत आहे. कारण महाराष्ट्र हा शब्द महारथी लोकांपासूनच आला आहे असं काही इतिहासकार म्हणतात. कारण महारथी म्हणजे शूर, बलवान, युद्धकला जाणणारे योद्धे. आणि असे महारथी लोकांनी जिथे राज्य केलं त्या प्रदेशाला काय नाव दिले, महाराष्ट्र असं नाव दिलं गेलं असावं. अशा प्रकारचे काही मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. आता संस्कृतचा जर विचार केला तर संस्कृतमध्ये महा म्हणजे काय आहे, मोठं, आणि राष्ट्र म्हणजे राज्य. त्यामुळे महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे असा थेट अर्थ काढला जातो. आणि इतिहासकार मानतात की प्राचीन भारतात हा भाग फार प्रबळ होता आणि म्हणून याला महाराष्ट्र नाव मिळालं. राष्ट्रकूट या राजवंशामुळे इतिहासामध्ये राष्ट्रकूट नावाचे एक बलाढ्य राजवंश होते, ज्यांनी 8व्या आणि 10व्या शतकामध्ये आपण पाहतो डेक्कन भागामध्ये राज्य केलेलं आहे. आणि काही विद्वानांच्या मते राष्ट्रकूट लोक ज्या प्रदेशावर राज्य करत होते ना, त्याला महाराष्ट्रकूटांचं राज्य म्हणून महाराष्ट्र म्हटलं गेलं. अशा प्रकारचेही काही दाखले त्या ठिकाणी दिले जातात. काहींचं असं म्हणणं आहे की प्राकृत भाषेतील प्रभावाचाही आपल्याला भाग जाणवतो. कारण प्राचीन भाषांमध्ये विशेषतः आपण प्राकृत आणि पाली भाषांमध्ये महा आणि रठ्ठ म्हणजे रठ्ठ असे शब्द वापरले जात होते. म्हणून महा अधिक रठ्ठ
म्हणजे महारठ्ठ म्हणजेच महाराष्ट्र असा भाषेचा विकास झाला असावा, कारण कालांतराने आपण पाहतो रठ्ठचा उच्चार हा बदलत गेला आणि ते राष्ट्र झालेलं आहे, म्हणून महारठ्ठ हा महाराष्ट्रच आहे, अशा प्रकारचे काही दाखले दिले जातात. संत साहित्याचा जर आपण विचार केला तर संत साहित्य आहे, लोक परंपरा, ज्याच्यामध्ये भारुड वगैरे मध्ये सुद्धा महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. कारण संत नामदेव आहे, संत ज्ञानेश्वर आहे, यांचं जे अभंग साहित्य आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्र या शब्दाचा या ठिकाणी उल्लेख सापडतोय. एवढंच नाही तर भारुड आहे, लोककथा आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्र या शब्दाची जे वापर झालेला दिसतो, यातनं एक सांस्कृतिक ओळख आपल्याला महाराष्ट्राची लक्षात येते. आता यानंतरचा जर आधुनिक काळाचा विचार केला तर मित्रांनो, इंग्रज आहे किंवा मराठ्यांच्या काळातलं दस्तऐवज आहे. आता विशेषतः इंग्रज काळामध्ये प्रशासनामध्ये महाराष्ट्र हा शब्द अनेक वेळा वापरण्यात आला. नंतर आपण पाहतो शिवाजी महाराजांच्या काळात देखील महाराष्ट्र देश या संज्ञेचा उपयोग केला गेला आहे आणि विशेष करून त्यांच्या पत्रव्यवहारात तो उल्लेख आपल्याला सापडतो. आता महाराष्ट्राची सीमारेषाचा जर विचार केला तर मित्रांनो, पुराण काळात महाराष्ट्र या शब्दाचा उपयोग जर आपण बघितला तर विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक भागांसाठी तो केला जात होता. अर्थात त्या काळात आजची ठराविक सीमारेषा होती का, तर ती सीमारेषा नव्हती, पण महाराष्ट्र हा जो शब्द आहे हा मोठा सांस्कृतिक प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत असे हे आपल्या लक्षात येतं. आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीच्या बाबतीत जर विचार केला तर इंग्रजांच्या काळामध्ये बॉम्बे प्रेसिडेंटीमध्ये महाराष्ट्राचा बराचसा भाग होता. 1 मे 1960 रोजी भाषेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आपल्याला माहिती आहे. आणि मित्रांनो, हाच दिवस 1 मे 1960 हा दिवस आपल्याकडे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? मग महाराष्ट्र दिवस. अशा प्रकारे महाराष्ट्र दिवसाच्या संदर्भात विचार करत असताना महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती संदर्भात वेगवेगळे काही पुरावे किंवा शिलालेख, दस्तऐवज, संत साहित्य आहे किंवा त्या ठिकाणी ऐतिहासिक वर्णन केलेलं जे काही आहे, प्रवाशांनी केलेलं वर्णन आहे किंवा ऐतिहासिक दाखले, यावरून आपल्याला ते पाहायला मिळतात. मित्रांनो, निश्चितच महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती कशी झाली आहे हे जाणून घेण्यास हा व्हिडिओ निश्चित उपयोगी ठरेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.